पाहिजे असं मला वाटतं। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या या भावना, या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आता आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, रेणापूरमध्ये, त्याच्यानंतर बीडमध्ये, मग परभणीमध्ये मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आज पुण्यामध्ये मूकमोर्चा निघतोय। वृषाली, नक्कीच आपण पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांना न्यायासाठी जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक जे आहेत ते रस्त्यावर येऊ लागले आहेत। आज पुण्यातील लाल महाल चौकात जे आहे ते सर्वपक्षीय लोक जे आहेत ते या ठिकाणी जमण्यास सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक मराठा बांधव असतील किंवा अन्य समाजाचे सर्वपक्षीय लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहिलं तर शनिवार जवळील हाच लाल महाल जो आहे तो लाल महालाच्या पासून हा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे। तर हा मोर्चा जो आहे तो पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन या ठिकाणी धडकणार आहे। आपण पाहू शकतो अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमण्यात सुरू झाले आहे। अनेक मोठे नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील या ठिकाणी येणार आहे। आरोपी वाल्मिक कराड यांना फाशी झाली पाहिजे, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करावे, अशा विविध मागण्या घेऊन हा जो जन आक्रोश मोर्चा जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही मोर्चेकरी आहेत। काय मागणी असणार तुमची? प्रथमतः आपण हे समजून घेतलं पाहिजे, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे। ही मराठ्यांची जी लढाई आहे ती कुणा एका जाती विरोधात नाही, तर ती शोषण करण्याच्या विरोधात आहे। सध्या समाज माध्यम असू दे किंवा प्रसार माध्यम असू दे, त्यातून जाती जाती जे दाखवलं जातं तसं काही नाही। शोषण करणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे, हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। आमचं कुठल्याही एका जाती किंवा धर्माला टार्गेट करायचं काम नाही। जे शोषण करतात आणि शोषण करणारा हा वाल्मिक कराड याच्यावरती त्वरित कारवाई झाली पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे। नक्कीच आपण पाहिलं की शोषण करणाऱ्या विरुद्ध हा मोर्चा असल्याचं जे आहे ते मोर्चेकऱ्यांकडून या ठिकाणी बोललं जात आपल्याला एकूण पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक वेगळी प्रतिकृती जी आहे ती असलेली पाहायला मिळते। या ठिकाणी फाशीच हवी ही प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी फाशीच द्या, यासाठी फाशी ज्या ठिकाणी देतात, ज्या वस्तूंनी फाशी देतात ती वस्तू जी आहे ती या ठिकाणी आणल्यामुळे संपूर्ण मोर्चाचं लक्ष जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की काही वेळात हा मोर्चा जो आहे तो संपूर्ण मोर्चेकऱ्यांच्या वतीने सुरू होणार आहे। नक्कीच धन्यवाद रणजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राचं बिहार होऊन द्यायचं नाही।